श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला गीता ज्ञान दिलं आणि 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना कालोस्मी लोक, मी काळ आहे, कालोस्मी लोक शेकृत्वदो, लोकांना ठार मारण्यासाठी आलो आहे. कालोस्मी लोक शेकृत्वदो, लोकांसमाहर्तुं मिह प्रवर्त, तुझ्याशिवाय एकही माणूस इथे जिवंत राहणार नाही. कालोस्मी लोक शेकृत्वद, लोकांसमाहर्तुं मिह प्रवर्त, ऋते पितां न भविष्यन्ति सर्वे येव स्थिता प्रत्यनुक्वेस यथा तस्मात् उत्तिष्ठ, त्याकरता उठ अर्जुना, तस्मात् उत्तिष्ठ येसो लभस्व, आणि जित्वा शत्रू, ह्या शत्रूला जी, हे काही नाही, मारून टाकलेली मी, तुला मारण्याची गरज नाही. जित्वा शत्रुमुक्ष राज्य समृद्धम मयेव ते निहतापूर्वमेव, याला मी आधीच मारून टाकले अर्जुना. मयेव ते निहतापूर्वमेव, आणि तो निमित्त मात्र हो साचेन, आणि याकरता तू निमित्त मात्र हो, आणि उठ आणि युद्ध कर आणि पृथ्वीचं राज्य भोग, असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये सांगतात. मायबापो, भक्तासाठी परमेश्वरानं अन्यायाच्या विरुद्ध लढले, अन्यायी कौरवांना ठार केलं आणि यांना राज्य मिळवून दिलं, आणि 36 वर्ष यांनी राज्य केलं. आणि 36 वर्ष राज्य केल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांना त्याला सांगितलं की आता राज्य सोडा आणि चला हिमालय पर्वताच्या दिशेने चला. आणि बापो, आपल्याला एक घर सुटत नाही, परंतु ह्या पांडवांना एवढं भरलेलं राज्य सोडून दिलं. श्रीकृष्ण महाराजाचं ऐकलं आणि त्या हिमालयाच्या दिशेनं चालायला लागले आणि एक एक म्हणून पडले. बापो, आपण संताचं ऐकत नाही, देवाचं ऐकत नाही, म्हणून आपलं भलं होत नाही. बापो, म्हणून विनंती करतो की संताचं ऐका, देवाचं ऐका आणि आपलं भलं करून घ्या. दंडवत प्रणाम, दंडवत.